सूर्यदेवाय नमः। माझ्या दिवसाची मंगलमय सुरुवात आज सूर्यदेवांना अर्घ्य देऊन मी केलेली आहे। सूर्यनारायणच्या पूजेचा हा दुसरा दिवस आहे। तर अर्घ्य देताना मी या गडव्यामध्ये पाण्याच्या हळद, कुंकू, अक्षदा, फुलं तसेच पांढरे तीळ देखील टाकले आहे। सूर्यदेवांना अर्घ्य देताना मी हा मंत्र नेहमी बोलते, ओम भास्कराय विद्महि दिवाकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात्। ओम भास्कराय विद्महि दिवाकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात्। अशा पद्धतीने सूर्यांना अर्घ्य देऊन झाले की त्यांना नमस्कार केला आणि लगेचच इथे मी माझ्या उंबरठ्यावरती रांगोळी काढायला घेतली। तर बघा, आज अगदी साधी आणि छोटीशी अशी रांगोळी मी उंबरठ्यावरती काढलेली आहे। हे जे लक्ष्मीचे पाऊल आहेत ते मी काढले। तसेच जिथे अष्टलक्ष्मीचं मध्ये स्थान असतं उंबरठ्यावरती, तर तिथे मी सूर्यदेवांची छोटीशी रांगोळी काढून घेतली। आता बघा, आज सूर्यनारायण पूजेचा दुसरा दिवस आहे। तर आपण ही सूर्यनारायणाची पूजा का करतो, त्यांचा जन्म कसा झाला किंवा त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सूर्यदेवांच्या जन्माची एक पौराणिक कथा सांगितली जाते। बघा, पुराणानुसार सूर्यदेवांना आदित्य, भास्कर, सविता, मित्र, पूषा अशा अनेक नावांनी ओळखले जाते। ते आदिती आणि महर्षी कश्यप यांचे पुत्र आहेत। आता आदित्यांची उत्पत्ती कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का ताईंनो? तर महर्षी कश्यप यांच्या पत्नी आदिती हिने देवतांच्या कल्याणासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि तिच्या तपश्चर्येलाच प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी तिला वरदान दिले। या वरदानातून 12 आदित्यांचा जन्म झाला आणि त्यातील प्रमुख आदित्य म्हणजे सूर्यदेव, म्हणूनच सूर्यदेवांना आदित्य असं म्हटलं जातं। आता तुम्हाला माहीत आहे का सूर्यदेव व संज्ञा देवीची कथा? संज्ञा ही कोण होती? तर ही सूर्यदेवांची पत्नी होती। सूर्यदेवांचं तेज अत्यंत प्रखर होतं। त्यांच्या पत्नी संज्ञा देवी या विश्वकर्मा यांच्या कन्या होत्या। त्या तेजाला सहन करू शकत नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या पत्नीने आपली छाया निर्माण केली आणि ती सूर्यदेवांकडे ठेवून स्वतः तपश्चर्या करण्यासाठी त्या निघून गेल्या। हे सूर्यदेवांना काही कळालेच नाही आणि या छायेकडूनच सूर्यदेवांना शनिदेव आणि तपती यांचा जन्म झाला। संज्ञा देवीकडून सूर्यदेवांना मनु तसेच यमराज आणि यमुना अशी मुलं होती। नंतर सत्य जेव्हा उघडकीस आलं तेव्हा संज्ञादेवी परत आली। तिचे वडील विश्वकर्मा यांनी सूर्यदेवांचे तेज काही प्रमाणात कमी केले आणि त्यामुळे त्या सूर्यदेवांसोबत राहू लागल्या। बघा ताईंनो, सूर्यदेव हे सृष्टीतील जीवनाचे मूळ मानले जातात। आरोग्य, धर्म, सत्य आणि कर्माचे ते प्रतीक आहेत। म्हणूनच सूर्य उपासना वैदिक काळापासून चालत आलेली आहे। उगाचच का आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सणवार ज्या ज्या पद्धतीने आणि ज्या वेळी आपल्याला सांगितले जातात तर ते करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। म्हणूनच ही सूर्यनारायण उपवासाची जी पूजा आहे तर ती प्रत्येक सुवासीन स्त्री करत असते। तर बघा, सूर्यनारायणची पूजा झाली, तुळशीची पूजा झाली, उंबरठ्याची पूजा झाली आणि त्यानंतर मग मी माझ्या घरातील देवांची अशी विधिवत पूजा करून घेतली। आता इथे तुम्हाला रिकामी जागा दिसत असेल तर ती जागा आहे कृष्णदेवांची। तर सूर्यनारायणच्या पूजेमध्ये कृष्णदेवांना देखील ठेवतात, त्यामुळे मी श्रीकृष्णांची मूर्ती बाहेर पूजेमध्ये ठेवलेली आहे। तर ही पूजा तुमच्यासोबत शेअर केली। हॅलो, नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। बघा, माझ्या कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वप्रथम तुमचे अगदी मनातून खूप खूप आभारी आहे। सगळ्यांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। बघा, मी पुन्हा एकदा सांगते, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।
बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग व्हिडिओ अजून आहे तो कंटिन्यू करूया. बघा ताईंनो, आता सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि मी तुमच्यासोबत आमच्या समोर जे स्कूल आहे तर त्याचे थोडेसे जी झलक आहे ती शेअर करत आहे. तर सकाळी 7 ते 7:30च्या टायमिंगमध्ये इथे प्रार्थना असते. तर या शाळेतील मुलांची प्रार्थना पाहिली की मला माझे शाळेचे दिवस आठवतात. बघा, ही शाळा मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिशमध्ये आहे, त्याच्यामुळे इकडे मराठी प्रार्थनासुद्धा बोलली जाते. तर बघा, अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत थोडीशी इकडे शेअर केलं. सकाळी अत्यंत सुंदर असा आवाज या मुलांचा प्रार्थनेचा येत असतो. शाळा म्हटलं की शिस्त किती सुंदर असते ना. बघा, ही मुलं कशी एका लाईनमध्ये अगदी व्यवस्थित प्रार्थनेसाठी उभी राहिलेली आहेत. त्याच्यानंतर बघा, माझ्या खिडकीमध्ये अशी 1-2 झाडे आहेत फुलांची. तर माझ्या आज या बटन गुलाबाला एक सुंदर असं छोटंसं फूल आलेलं आहे. याला काश्मीरी गुलाब देखील बोलतात आणि बटन गुलाब देखील बोलतात. तर हे फूल मी तुमच्यासोबत शेअर केलं. तसेच इकडे शमीचं झाड देखील आहे. ताईंनो, काय उपाय असेल तर नक्की सांगा. जास्वंदाच्या झाडाला माझ्या फुलंच येत नाहीत. तर बघा, आता त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत इकडे शेअर करते ते म्हणजे सकाळी माझा नाश्ता झाला, त्याच्यानंतर मुलींचा टिफिन झाला आणि त्यानंतर ही जी एवढी रॅक भरून भांडी पडली होती ती मी सगळ्यात पहिल्यांदा साफ करून घेतली. कारण बघा, मी तुम्हाला नेहमी सांगते, किचन जर मेसी असेल तर आपल्याला काम करायला खूप कंटाळा येतो आणि काम देखील आपलं पटकन उरकत नाही. असे म्हणजे बघा, आपण जिथे जेवण बनवतो ना ती जागा नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावी असं माझं तर मत आहे. मी स्वयंपाक बनवताना नेहमी माझा किचन एकदम क्लीन असतो. हा, स्वयंपाक झाल्यानंतर तर काय प्रत्येकाचाच किचन मेसी होतो. आपण भाज्यांची कटिंग केलेली असते, कांद्याची सालं असतात, अजून काय काय पडलेलं असतं किचनवरती. पण ते वेळोवेळी साफ केलं तर किचन नेहमी क्लीन राहतो. तर माझी ही सवयच आहे. सकाळी मुलींचे टिफिन नाश्ता झाला की मी किचन पूर्णपणे व्यवस्थित क्लीन करून घेते, नाश्त्याची भांडी घासते आणि त्याच्यानंतर मग मी जेवणाला सुरुवात करते. आता जेवण झाल्यानंतर देखील मी पुन्हा किचन आहे असं व्यवस्थित क्लीन करते. तर अशा पद्धतीने माझं किचन क्लीन झाला. त्यानंतर मी जेवण बनवणार, ते शेवटी तुमच्याबरोबर शेअर करेनच. तत्पूर्वी इकडे काही भाज्या ज्या आहेत त्या घेऊन आलेले होते मी. तर माझी मम्मी आली होती, तर बसून बसून ती भाज्या नीट करून ठेवत होती. बघा, आपल्या घरामध्ये असं कोणी असेल, आपली आई, आजी वगैरे, तर भाज्या वगैरे अशा नीट करून देतात. तर किती काम हलकं पडतं ना. लसूण सोलून देतात. तर माझी मम्मी नेहमी माझ्याकडे कधीही येऊ द्या तर तिला असं बसायला नको वाटतं. पण बघा, ती एकटी असल्यामुळे मी तिला जास्त काहीच काम लावत नाही. पण तरीसुद्धा ती बसून बसून अशा भाज्या नीट करून देईल, लसूण सोलून देईल. तर आता मी तिच्याबरोबर इथे बोलत होते की जो या पावट्याच्या शेंगा आणल्यात तर तो पावटा नसून वाल होता. कारण बघा ताईंनो, पावटा हा काळपट असतो शेंग दिसायला आणि तेलकट पण लागते हाताला. आणि जो वाल असतो त्याची शेंग ना असा उग्र वास असतो त्याचा. पावटा आणि वाल याच्यामध्ये लगेच फरक कळून येतो. तर बघा, आम्ही दोघींनी इकडे गप्पा मारत भाज्या नीट केल्या. कारण भाज्या जर व्यवस्थित साफ करून आपण फ्रीजमध्ये ठेवल्या तर स्वयंपाक करण्याच्या वेळी आपल्याला जास्त त्रास पडत नाही. स्वयंपाक देखील आपला पटकन आणि कमी वेळामध्ये होऊन जातो. त्यामुळे अशी एक 5-6 दिवसाची तरी भाजी आम्ही घेऊन येतोच. त्याच्यातून आठवड्यातून 2-3 वेळा तरी आपलं नॉनव्हेज वगैरे असतंच ना. तर बघा, इथे आता माझ्या भाज्या वगैरे मी नीट करून ठेवलेल्या आहेत. आणि आज मी जे जेवण बनवलं ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं बनवताना, पण जे जेवण बनवलं ते
शेअर करते. तर मी ती आमटी केली आहे मटकीची, त्याच्यानंतर बाजरीची भाकरी आणि हे मिक्स भाजी सगळा म्हणजे शेंगसोला भात असं एकदम साध्या पद्धतीचं जेवण केलं. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ जो होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला. तर ताईंनो, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, सूर्यदेवांची पूजा, घरातील क्लिनिंग आणि हे छानसं असं एकदम सिम्पलचं जेवण, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. बाय.